तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेसिक्स ऑफ स्केचिंग. आज आपण बोलणार आहोत बेसिक स्केचिंगबद्दल. स्केचिंगची बिगिनर्सने सुरुवात कशी करायची किंवा बिगिनर्सने काय काय स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत, त्या रिलेटेड त्या टॉपिकबद्दल. सो जर तू एक बिगिनर आर्टिस्ट असशील आणि तुला सुरुवात कुठून करायची समजत नसेल की काय करायचं, स्टार्टिंगला कशी काय प्रॅक्टिस करायची, तर हा व्हिडिओ खास तुझ्यासाठी आहे. फर्स्ट थिंग, स्केचिंग म्हणजे काही कॉम्प्लिकेटेड आर्ट नाही. इट जस्ट युअर इमॅजिनेशन ऑन पेपर. वन कॅन स्टार्ट. तुम्हाला फक्त एक HB आणि 2Bची पेन्सिल, शॉर्पनर, इरेझर आणि एक पेपर किंवा ड्रॉइंग बुक एवढंच गरजेचं आहे. स्टार्ट विथ सिम्पल लाईन शेप्स लाईक सर्कल, स्क्वेअर, ट्रायंगल, रेक्टँगल एक्सेट्रा. हे बेसिक शेप्स जे आहेत ते हात स्टडी करायला मदत करतात. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज ऑब्झर्वेशन. काहीही काढायचं असेल तर पहिल्यांदा बघ की लाईट, शॅडो हे सगळं बघून त्याच्यानंतर आपण स्केचिंग करायला सुरुवात करायची. आपण येऊयात त्या 5 स्टेप्सकडे, ज्या स्टेप्स मी तुम्हाला शिकवणार आहे. द फर्स्ट इज व्हॉट इज स्केचिंग. सेकंड, बेसिक मटेरियल्स फॉर स्केचिंग. थर्ड, सिम्पल लाईन, शेप्स अँड त्याची प्रॅक्टिस कशी करायची हे आपण आज शिकणार आहोत. अँड फोर्थ इज ऑब्झर्वेशन अँड पेशन्स का महत्त्वाचं आहे या स्केचिंग जर्नीमध्ये, ते आपण आज बघणार आहोत. अँड फिफ्थ वन इज टिप्स टू इम्प्रूव्ह युअर स्केचिंग डेली. तुम्ही डेली बेसिसवर तुमची स्केचिंग कशी इम्प्रूव्ह करू शकता किंवा डेली बेसिसवर तुम्ही काय प्रॅक्टिस करू शकता, तर त्या रिलेटेड आपण आज शिकणार आहोत. स्केचिंग शिकायला किंवा स्केचिंग करायला फार काही लागत नाही. जस्ट थोडासा वेळ द्यायला लागतो त्या गोष्टीला अँड थोडेसे पेशन्स लागतात आपल्यात अँड थोडीशी प्रॅक्टिस. बस एवढ्याच गोष्टी स्केचिंगसाठी महत्त्वाच्या आहेत. लेट स्टार्ट युअर क्रिएटिव्ह जर्नी टुगेदर. सो फर्स्ट स्टेप, व्हॉट इज स्केचिंग. स्केचिंग म्हणजे आयडिया किंवा ऑब्जेक्टला सिम्पल लाईनमध्ये कॅप्चर करणं. इट्स लाईक यू आर पुटिंग युअर इमॅजिनेशन ऑन पेपर. स्केचिंगसाठी तुला प्रोफेशनल आर्टिस्ट असायची गरज नाही. थोडंसं ऑब्झर्वेशन आणि पेशन्स पुरेसं आहे. सेकंड स्टेप इज बेसिक मटेरियल्स फॉर स्केचिंग. सो मी तुला दाखवणार आहे की बेसिक मटेरियल्स काय काय आहेत स्केचिंगसाठी किंवा बिगिनर्ससाठी. बेसिक मटेरियल्स काय काय यूज करू शकता अँड काय काय बेसिक मटेरियल्स इनफ आहेत बिगिनर्ससाठी. जास्त काही खर्च करायची गरज नाही. स्टार्टिंग तिथूनच होते. स्टार्टिंग एका पेन्सिलपासून सुद्धा होऊ शकते. सो लेट्स गो. मी तुम्हाला दाखवते की बेसिक मटेरियल्स काय आहेत की जे की बिगिनर्स यूज करू शकतात. सो हे काही बेसिक मटेरियल्स आहेत जे मी बिगिनर लेवलला यूज करत होते. की पर्सनली आय यूज दिस बेसिक पेन्सिल्स अँड दिस बेसिक मटेरियल्स यूज नो फॅन्सी स्टफ नीडेड फॉर स्केचिंग. ह्या ज्या आहेत त्या आर्ट लाईनच्या पेन्सिल्स आहेत जे की तुम्हाला इझिली ऑनलाईन अवेलेबल होऊ शकतात. या आहेत कॅमलिनच्या ड्रॉइंग पेन्सिल्स ज्या की थोड्याशा डार्क्स आहेत. ही आपली मेकॅनिकल पेन्सिल आहे. ही मला 15 रुपीजमध्ये नॉर्मल शॉपमध्ये भेटली आहे आणि दिस इज अ बेस्ट पेन्सिल्स. नो नीड की आपल्याला मेकॅनिकल पेन्सिल 500 रुपीजची किंवा 1000 रुपीजचीच बाय करायला हवी. आपल्या ह्यानेसुद्धा परफेक्ट काम होऊ शकतं. हा सुद्धा इरेझर मला 30 रुपीजमध्ये अप्सराचा इरेझर आहे. तो मला 30 रुपीजमध्ये नॉर्मल शॉपमध्ये भेटली. सो ह्याने सुद्धा आपलं बरंचसं काम हलकं होतं. शॉर्पनर आहे. हा 5 रुपीजचा शॉर्पनर आहे. हा सुद्धा इरेझर आपला 5 रुपीजमध्ये आहे. सो ओव्हरऑल हे सामान 200 रुपीजमध्ये आपल्याला येऊन जातं. इफ यू आर बिगिनर तर तुम्ही ही जी आपली ड्रॉइंग बुक आहे जी की आपण लहानपणी यूज करायचो किंवा जी स्कूल लाईफमध्ये यूज केली जाते, ही बुक आपण बिगिनर्स यूज करू शकतो फॉर प्रॅक्टिसिंग अँड ड्रॉइंगसाठी सुद्धा आपण ही यूज करू शकतो. ही सुद्धा बिगिनर लेवलला हीच बुक यूज केली आहे. ॲज अ बिगिनर हेच बुक यूज कर. इट्स अ बेस्ट बुक जे की आपल्याला 40 रुपीजमध्ये मिळून जाते. सो थर्ड टिप, स्टार्ट विथ सिम्पल लाईन अँड शेप्स. सुरुवातीला परफेक्ट ड्रॉइंग काढण्याचा प्रयत्न करू नकोस. स्टार्ट विथ स्ट्रेट लाईन, कर्व, सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल लाईक दॅट. हे बेसिक शेप्स जे आहेत ते तुझा हँड कंट्रोल इम्प्रूव्ह करतात. सो डेली ॲटलिस्ट 5 to 10 मिनिट्स तरी जरी ह्याला दिलेस तरी खूप जास्त इम्प्रूव्हमेंट होते. आपण जेव्हा एखादं स्केचिंग किंवा एखादं ड्रॉइंग स्टार्ट करतो त्याच्या आधी बिगिनर्सने
5 to 10 मिनिट्स जरी प्रॅक्टिस केली तरी इनफ आहे आपलं स्केचिंग इम्प्रूव्ह करायला. अँड सो डेली 5 to 10 मिनिट्स प्रॅक्टिस केल्यानंतर आपले हँड मुवमेंटसुद्धा इम्प्रूव्ह होते. फोर्थ ऑप्शन आहे ऑब्झर्वेशन अँड पेशन्स. का महत्त्वाचं आहे? सो ऑब्झर्वेशन इज द की. बिफोर ड्रॉइंग एनिथिंग ऑब्झर्व इट केअरफुली. वस्तूचं शेप, लाईट, हे नीट बघ, अँगल्स वगैरे सगळं नीट बघ अँड लाईटली स्केच इट ऑन पेपर. सुरुवातीला सॉफ्ट लाईन्सने सुरुवात करा. सुरुवातीला सॉफ्ट लाईन्स वापरा अँड देन डिटेलिंग ॲड करा. सो असं करून तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता एखाद्या ऑब्जेक्टला. अँड हे सगळं करण्यासाठी आपल्याला पेशन्स असायला हवेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीने आपली एक ऑब्झर्वेशन लेवल इम्प्रूव्ह होते अँड आपला पेशन्स लेवलसुद्धा हाय होतो. सो ऑब्झर्व करा अँड पेशन्स ठेवून कोणतेही स्केचिंग असेल सो ते करा. फिफ्थ ऑप्शन आहे टिप्स टू इम्प्रूव्ह युअर स्केचिंग डेली. स्केचिंग टेक्स टाईम. पहिल्या दिवशी परफेक्ट ड्रॉइंग बनणार नाही किंवा परफेक्ट स्केच बनणार नाही. पण रोज थोडा वेळ स्केच केलास, रोज थोडा वेळ प्रॅक्टिस केली तर तुझ्या स्केचिंगमध्ये, तुझ्या ड्रॉइंगमध्ये थोडीफार तरी इम्प्रूव्हमेंट नक्कीच होईल. जस्ट कीप गोईंग अँड डोंट कम्पेअर युअर सेल्फ टू अदर्स. बिकॉज जेव्हा आपण एखाद्याबरोबर कंपॅरिझन करतो की माझं आर्टवर्क चांगलं होत नाही किंवा मी एवढी प्रॅक्टिस करूनही काही होत नाही, जस्ट डोंट वरी, डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ अदर्स. बिकॉज त्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांचंसुद्धा आर्टवर्क असंच काहीसं होतं. जेव्हा मी स्टार्ट केलं होतं 4 इयर्स आधी मी स्केचिंग किंवा ड्रॉइंग स्टार्ट केली होती ॲज अ बिगिनर लेवल. अँड मला काही एक्सपिरियन्स नव्हता, मी काही कोर्स केला नाही. आय एम अ सेल्फ आर्टिस्ट. बट मी कधी कोणासोबत कंपेअर केलं नाही. मी माझ्यातच शिकत असते. मी डेली शिकत असते. मी डेलीच व्हिडिओज वेगवेगळे बघत असते. डेली वेगवेगळे आर्टवर्क्स ट्राय करत असते. सो थोडा वेळ द्या, पेशन्स ठेवा. थोड्या वेळानंतर किंवा थोड्या प्रॅक्टिसिंगनंतर नक्कीच आपलं आर्टवर्क इम्प्रूव्ह होतं. सो आज आपण पाहिलं बेसिक्स ऑफ स्केचिंग, व्हॉट इट इज, व्हॉट टूल्स यू नीड अँड हाऊ टू स्टार्ट. जर हा व्हिडिओ तुला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नकोस. सो स्टे ट्यून. टिल देन कीप स्केचिंग अँड कीप क्रिएटिंग. फॉलो फॉर मोर आर्ट अकाउंट. फेसबुक, इंस्टाग्राम अँड यूट्यूब, लिंक डिस्क्रिप्शन अँड बिलो. सो माझा अजून एक यूट्यूबचा अकाउंट आहे संजना आर्ट अँड ब्लॉग्स. सो तुम्ही तिथे जाऊनही बघू शकता. माझे बरेच स्केचिंग रिलेटेड व्हिडिओज आहेत, रिअलिस्टिक स्केचिंग्स आहेत, ड्रॉइंग्स आहेत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.